नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील पुढील भाग अतिशय रंजक पाहायला मिळणार आहेत. अतिशय जबरदस्त ट्विस्ट या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नित्या आणि आदिराज दोघेही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलेले असतात. तिथे छान ते नमस्कार करतात. त्यावेळेस आदिराजची नजर एका आजींकडे जाते. त्या आजी कसंबसं त्यांचं गाठोडं घेऊन निघालेले असतात. मात्र उठताना त्यांच्या गाठोड्यातून एक काहीतरी वस्तू खाली पडते. आजीला तो आवाज देतो आणि म्हणतो, "आजी, हे पहा तुमचं काहीतरी पडलं आहे वस्तू." पण त्या आजी न ऐकताच पुढे निघून जातात. हे सर्व प्रकार नित्या पाहते. आदिराज जी वस्तू खाली पडलेली आहे ती उचलतो आणि पाहतो तर ती वस्तू म्हणजे फोटोचा अल्बम असतो. अल्बम उघडल्यानंतर त्याला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो की असाच एक फोटो त्याने पाहिला होता जो त्यांना नित्या मॅडमनी दाखवला होता. त्यावेळी तो म्हटला होता की हा फोटो खोटा आहे, असा फोटो बनवताही येतो. पण त्यावर त्याला प्रश्न पडतो की एक फोटो बनवता येईल, पण एवढे फोटो खोटे कसे काय असू शकतील? यावर तो म्हणतो की काहीतरी नक्कीच यामागे गूढ आहे. इकडे नित्या त्या आजीच्या मागे जाते व आजीला आवाज देते. तेव्हा ती बघते तर काय, तर त्या अम्मा असतात. आणि अम्माला पाहून नित्याला फार आनंद होतो आणि आश्चर्य वाटतं. तसंच अम्मा देखील खूप आश्चर्यचकित होतात आणि विठ्ठलाचे आभार मानतात आणि म्हणतात की विठ्ठला हा चमत्कार म्हणावा की काय म्हणावं, की माझ्या गौरीला त्यांनी पुन्हा माझ्यासमोर आणून उभं केलं आहे. आणि असं म्हणून गौरी म्हणजेच नित्या आणि अम्मा दोघेही एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि खूप रडू लागतात. साक्षात देवीनेच अम्माला दुवा म्हणून पाठवलेला आहे. आता अम्मा माईंची जागा भरून काढणार की काय, आणि आदिराजला जयदीपचे सत्य आठवणार की काय, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.